रत्नागिरी शहरात गेल्या 9 दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाकडून परिवर्तन पदयात्रा राबवण्यात आली होती आणि आज या यात्रेचा समारोप राजीवळा काशी विश्वेश्वर मंदिर येथे करण्यात आलाय। या पदयात्रेत माजी आमदार बाळ माने, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। समारोपाच्या वेळी बाळ माने यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की येणाऱ्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत परिवर्तन नक्की होईल असे त्यांचे मत आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील नगराध्यक्ष पदाची उमेदवार शिवानी सावंत माने ही पदयात्रेत पुढाकार घेऊन समारोपात उपस्थित होती। आज रत्नागिरी नगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषद नगर पंचायतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभारंभ झालेला आहे। आज मी रत्नागिरीमधील प्रसिद्ध अशा श्री देव काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले 9 दिवस म्हणजे 2 नोव्हेंबरपासून 2 ऑक्टोबरपासून ही आमची परिवर्तन पदयात्रा रत्नागिरी शहरामध्ये सुरू झालेली आहे। माझे तालुका प्रमुख रत्नागिरीचे शेखरशेठ घोसाळे, शहर प्रमुख सन्मान्य प्रशांत साळुंके, या ठिकाणी शिवानी सावंत माने, माधवी माने, मिहिर माने, सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी आणि उपशहर प्रमुख, शहर प्रमुख यांच्या सहकार्यानं आणि रत्नागिरीच्या जनतेच्या सोबतीनं आमच्या रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देव भैरीचा आशीर्वाद घेऊन गेल्या 2 तारखेला नोव्हेंबरच्या ही आमची परिवर्तन पदयात्रा सुरू केली आम्ही आणि त्या ठिकाणी आमचं ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी त्याचबरोबर श्री देव भगवती यांचं दर्शन घेऊन आम्ही हा शुभारंभ केला होता आणि आज जवळजवळ 9 दिवसामध्ये 99 किलोमीटर अंदाजे अशा प्रकारची ही माझी पदयात्रा आज या ठिकाणी काशी विश्वेश्वरच्या मंदिरामध्ये ह्या पदयात्रेचा एक सांगता आम्ही या ठिकाणी करतो आहे। ह्या 9 दिवसामध्ये मला खूप अनुभव आले, विशेष करून 99 किलोमीटरच्या ह्या माझ्या पायी प्रवासामध्ये रत्नागिरीतल्या नागरी सगळ्या सुविधांची दुर्दैवानं पाहण्याची वेळ माझ्यावरती आली। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते असतील, ड्रेनेज सिस्टीम असतील, क्रीडांगणं असतील, उद्यानं असतील, ह्या सगळ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती ह्या निमित्तानं पाहिली। मी अभिमानानं असं म्हणेन, मला वाटत नाही कोणी किती वेळा जरी निवडून आले असतील त्यांनी ह्या सगळ्या जनतेचं दुःख कधी पायी जाऊन पाहिलं असेल। AC बुलेटप्रूफ गाड्या आणि त्यांचा बंदोबस्त याच्यामधून ही सर्वसामान्यांची दुःख पाहता येत नाहीत आणि त्यामुळं एका अर्थानं रत्नागिरीचं हे सगळं दृश्य मी ह्या निमित्तानं ह्या पदयात्रेमध्ये पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे। माननीय शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर युवा नेते आदित्य ठाकरे साहेब, त्या व्यतिरिक्त आमचे सगळे नेते पदाधिकारी विनायकराव साहेब, भास्करराव जाधव साहेब, आमचे जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, गटप्रमुख ते शाखा प्रमुखापर्यंत सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या रत्नागिरीच्या निवडणुकीमध्ये एक परिवर्तन पाहायला मिळेल हा मला विश्वास आहे आणि जनतेला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की एक आपल्याला बदल घडणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। काही वक्तव्य काही लोकांची लोकप्रतिनिधी मी पाहिली की मी 4 वेळेला ह्याला पराभूत केला आहे, 4 वेळेला त्याला पराभूत केला आहे, हा अहंकारणी माज आहे आणि म्हणून काही दिवसापूर्वी आम्ही प्रश्न केला होता की 2014ला ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माझ्या प्रचाराला आले होते, ह्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा प्रचाराला आले होते, तर त्यांचा तुम्ही पराभव केलात का सांगा। आणि मला सांगायला नम्रपणानं या ठिकाणी अभिमान वाटतो, मला पक्षानं ऑन मेरिट त्या वेळेला उमेदवारी दिलेली आहे। मी पळून जाऊन पक्ष बदलून कुठल्या उमेदवारी अशा घेतल्या नव्हत्या। 2024ची सुद्धा उमेदवारी ही काय मी पळून जाऊन कुठे केलेली नव्हती, तर स्वाभिमानानं रत्नागिरीकरांना एक सिंघम पाहिजे होता म्हणून मला शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली होती। दुर्दैवानं मला पराभव आला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला जवळजवळ 72,000 ऑर्गॅनिक मतं ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मिळाली। ऑर्गॅनिक याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी दर्शनाच्या व्यतिरिक्त
हे झालेलं प्रामाणिक निष्ठावंतांचं आणि बदलासाठीचं असलेलं मतदान होतं। आणि गेल्या 20 वर्षामध्ये जरी मी पराभूत झालो असलो तरी माझ्या मतामध्ये जवळजवळ 25,000 मतांची वाढ झाली। हे महाराष्ट्रामध्ये कदाचित एखाद दुसऱ्या मतदारसंघामध्ये झालं असेल आणि त्यामुळे तुमचा विजय हा कपट कारस्थान करून केलेला हा विजय आहे। आणि या विजयापेक्षा तुम्ही रत्नागिरीकरांना काय दिलं? एक साधं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे क्रीडांगण आहे, जे ह्या नगराचे नगराध्यक्ष 1975 साली डॉक्टर कैलासवासी जयचंद केळकर होते, त्यांच्या काळामध्ये इथली भाजी मंडई असेल, इथलं क्रीडांगण असेल, सावरकर पुतळा असेल, छत्रपती शिवाजी स्टेडियम असेल, ही सगळी कामं झाली होती। यांच्या काळामध्ये काही झालं नाही, फक्त डांबराचा 42 कोटीचा भ्रष्टाचार झाला। आमचा प्रश्न असा आहे, तुमची जी काय भाषणं ज्या ठिकाणी चालली आहेत त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स गेला असं मला वाटतो। माझा सवाल आहे, 42 कोटी रुपयाच्या डांबराची चलन रत्नागिरीकरांना तुम्ही दाखवा। तुम्ही भ्रष्टाचारी आहात। तुम्ही या ठिकाणी पाणी पुरवठ्याची 64 कोटी रुपयाची योजना 2016 साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही मंजूर करून आणली। आज त्या योजनेचा पुरा बट्ट्याबोळ झाला आहे। त्या ठिकाणी सुद्धा जमीन भूसंपादन करण्याकरता साठवण टाक्यांसाठी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून तुम्ही भूखंड विकत घेऊन खाजगी लोकांना पैसे दिलेत। आज तर ह्या योजनेचं मी वॉटर ऑडिट करणार आहे, कारण ही योजना पूर्ण झालेली नाही। हायड्रोलिक त्याचं टेस्टिंग अजून झालेलं नाही आणि खरं तर शीळ धरणामधून जे पाणी आणताय ते खर्चिक आहे। 300 हॉर्स पॉवरचे पंप त्या ठिकाणी लावावे लागतात, विजेचं प्रचंड बिल होतं आहे। परंतु या ठिकाणी पूर्वीची असली आपली पानवलची जी योजना आहे, ह्या पानवलची योजना ही ग्रॅव्हिटीची योजना आहे, त्याला 0 एनर्जी लागते। म्हणजे ग्रॅव्हिटीनं ते पाणी येतं, त्याला कुठलाही पंप लावावा लागत नाही, त्याला कुठलेही चार्जेस इलेक्ट्रिकल लागत नाहीत। ती योजना अद्याप अधुरी ठेवलेली आहे। त्या ठिकाणची जी मेन लाईन त्यांनी करायला पाहिजे होती तीही सुद्धा केलेली नाही। तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, हे मला ह्या सगळ्या 9 दिवसाच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळाले। स्वच्छ भारत अभियानचा आम्ही डांगोरा पिटतोय, परंतु राजवाड्यापासून मेरकरड्यापर्यंत प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे आणि त्यामुळं डास, रोगराई पसरते। रोगराई, मलेरिया, फ्ल्यू, डेंग्यू असे राहत आहेत आणि त्यांनासुद्धा उपचार होत नाहीत। असं परिस्थिती विदारक दृश्य मला ह्या 9 दिवसामध्ये 99 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळालं आहे। माझी रत्नागिरीच्या जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या, अशी या निमित्तानं सांगतेच्या निमित्तानं माझी विनंती आहे। मागच्या काही दिवसांपासून एक चेहरा चर्चेत आहे, तो म्हणजे तुमचा, की नगराध्यक्षपदासाठी तुमच्या बाबांनी राजीनामा देखील दिला आणि त्यानंतरच्या घडामोडी ह्या तुमच्यासहित रत्नागिरी शहरवासियांना देखील माहिती आहेत। पण 2 दिवसापूर्वी जो प्रचारसभेचा नारळ फुटला शिवसेनेकडून, त्याच्यामध्ये आपले उदय सामंत साहेबांचं म्हणणं असं आहे की शिवानी ही आपल्या मुलीप्रमाणे आहे, वैयक्तिक टीका टिप्पणी जी म्हणजे लेखी सुनांवरती ते तुम्ही टाळली पाहिजे आणि त्यांनी तुमच्या बाबांचा मित्र किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा तसा एक उल्लेख केलेला आहे, त्यावरती प्रतिक्रिया काय असणार आहे? ते त्यांचं मत होतं। तसं तर रत्नागिरी जिल्हा हा सुसंस्कृत आणि संस्कारी आहे, त्याला एक संस्कृती लाभलेली आहे। तसंच आमच्या पक्षाचे देखील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ह्यांच्यावरसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत। त्यामुळे आमच्या पक्षाकडनंही समोरच्या पार्टीला किंवा जे त्यांचे उमेदवार असतील, भले ते महिला असोत किंवा इतर उमेदवार असोत, त्यांच्यावरही कुठच्या प्रकारची वाईट टीका होणार नाही, हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी जबाबदारी घेतील। एक भाऊ यावेळेची निवडणूक वेगळी आहे, कारण का यावेळेला निवडणूक हा भावनिकरित्या केला जातो आहे, कसं बघता याच्याकडे? कारण का त्यांनी पण सांगितलं की तुमचे वडील हे आपल्या पक्षामध्ये आहेत, एकत्र युती आहे, अशा वेळेला त्यांच्यावरती टीका करणं टाळा, अन्यथा मी त्याचा प्रचार करणार नाही, असं थेट संकेत त्यांनी दिलेले आहे। काय सांगा? तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संकेत दिलेले आहेत, त्यामुळे ते त्यांचं मत झालं। मी आमच्या पक्षाचं मत मांडलेलं आहे। आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत, त्यामुळे आमच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकही वाईट शब्द महिला असू दे किंवा इतर उमेदवार असू दे त्यांच्यावरही जाणार नाही। ठीक आहे मॅडम, पदयात्रेच्या संदर्भामध्ये पदयात्रेचा समारोप या ठिकाणी होतो, काय सांगा? प्रामुख्याने शहरामध्ये फिरताना कोणत्या समस्या तुम्हाला जाणव आणि त्या समस्या तुम्ही जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात तर त्या समस्या कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व्ह करता? आम्ही जवळजवळ
प्रत्येक प्रभागामध्ये ही पदयात्रा केलेली आहे. खास करून तर राजीवडा, मिरकरवाडा आणि जो खालचा पट्टा आहे त्याच्यात आम्हाला कचऱ्याचं प्रमाण हे खूप जास्त दिसलं आहे व रस्तेसुद्धा खूप खराब आहेत. म्हणजे आपण जर चालत फिरलो आणि टू व्हीलरवरनं फिरलो तरच ते कळू शकतं, गाड्यांमधनं ते कळणार नाही. त्यामुळे कसं आहे, रस्ते, पाणी आणि कचरा हा तर विषय आहेच नगरपालिकेचा. त्याहून अधिक आम्हाला काय देता येईल हे आम्ही आमच्या वचननाम्यामधून जाहीर करू. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, रत्नागिरी.